त्याचबरोबर त्या परिसरात आपल्याला अनेक देवता दिसतात. त्याची काय कथा आहे? करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणजे आद्यशक्ती जगतजननी हे आपण पाहिलं आणि तिच्या इथं असणाऱ्या वास्तव्यामुळं सर्व देवदेवता इथं आल्या. तर सर्व देवदेवता इथं आल्या याचा पौराणिक संदर्भाचा आपण अर्थ घ्यायचा असला तर सर्व देवदेवतांना मानणाऱ्या उपासकांचे जे वर्ग होते, जे उपासकांचा मोठा समुदाय होता तो या ठिकाणी आला. मग तो दत्त संप्रदाय असो, गाणपत्य संप्रदाय असो, शैव असो, वैष्णव असो, या सगळ्या संप्रदायाचे लोक या ठिकाणी आले. या ठिकाणची अनुकूलता, या ठिकाणची महालक्ष्मीचा असलेलं अधिष्ठान, तिच्या कृपेनं या ठिकाणी असलेलं मिळणारं भुक्ती आणि मुक्ती किंवा मोक्षप्राप्तीचा आपण जो उल्लेख केला, हे सगळं या ठिकाणी प्राप्त होते म्हटल्यानंतर सर्व देवदेवता या ठिकाणी आल्या. आणि त्याच्यामुळं महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन देवतांच्या शिवाय दत्त उपासनेची क्षेत्र आहेत, गणेश उपासनेची क्षेत्र आहेत, शिव उपासनेची क्षेत्र आहेत, अनेक शिवालय आहेत, गणपतीची अनेक मंदिरं पाहायला मिळतात जे गणपत्य संप्रदायवाल्यांना मानले जातात, आणि मारुतीचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये खंडोबाचं मंदिर आहे, म्हणजे विविध संप्रदाय, रामाचं मंदिर आहे, नवग्रहाचं मंदिर आहे. अनेक देवदेवता, ज्या देवदेवता लोकांच्या उपासनेच्या आहेत, त्या सगळ्या देवदेवता या ठिकाणी एकवटलेल्या असल्यामुळं सर्व संप्रदायाच्या भक्तांची या ठिकाणी रीघ लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच महालक्ष्मीच्या मंदिरात प्रचंड गर्दी सतत असण्याचं कारण आहे. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.